मालक हा ॲग्रोव्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आहे बरं. याच्या आतमध्ये आपण गेल्यावर इकडे बाजूला उजव्या हाताला पार्किंग आहे, हा एंट्रन्स आहे आणि याचं काम सुरू झालेलं आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरने मला असं वचन दिलं आहे की 27 मेच्या पूर्वी ही पूर्ण बिल्डिंग बांधून मी सगळं काम पूर्ण करेन. फार सुंदर बिल्डिंग आहे. खाली आपल्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबलचं मार्केट आहे मोठं, जिथे शेतकरी डायरेक्ट आपला माल आणतील, पॅक करून आणि ते विकू शकतील. हे समोर हे सगळे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल्स धान्य सगळं मिळेल. याच्यामध्ये वरती 3 हॉल आहेत मोठे मोठे आणि याच्यामध्ये आपण क्रीडा महोत्सव समिती, नंतर लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट, सांस्कृतिक महोत्सव समिती आणि आपले ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांच्या जागा दिलेल्या आहेत. इथे मोठा 400 कॅपॅसिटीचे हॉल आहेत. आपण याच्यामध्ये सगळ्या संस्था एकत्र केल्या, त्यांनी याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि त्यामुळे इथे संगीत, नृत्य, नाटक हे सगळ्या गोष्टीपासून तर ॲग्रिकल्चरच्या लॅबॉरेटरीजपासून तर 400 लोकांचं आपण प्रशिक्षण व्यवस्था आहे. आणि इथे या बिल्डिंगच्या जागेमध्ये 400 कॅपॅसिटीचं ओपन एअर थिएटर आहे. त्या थिएटरमध्ये आपण सांस्कृतिक किंवा अन्य आपल्या मीटिंग वगैरे कार्यक्रम करू शकतो. या सगळ्याच्या मागे ही कोपऱ्यात उजव्या हाताला ही ॲग्रोव्हिजनची बिल्डिंग आहे. आपण इथे 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट धनवटेंकडनं विकत घेतला आणि त्याच्यावर 7 मजली बिल्डिंग बांधतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कापूसपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन, पाणी परीक्षण लॅबॉरेटरीज आहेत. ऑर्गॅनिकबद्दल हे बसले आहेत आपले डॉक्टर गारवे, त्यांची बुटीबुरीत मोठी हे आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर जॉईन करून आपण हे काम करणार आहे. वरती सोलर लावलेलं आहे सगळं आणि अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम आर्किटेक्टने डिझाईन केलेलं असा हा आपला रेडिसनच्या एक्झॅक्टली बाजूला प्राईम जागेवर होईल. या आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांकरता राहायची व्यवस्थाही आहे. 2 गेस्ट